आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. जोशी मॅडम येऊ का? या. अहो जोशी मॅडम, खरंच बरं झालं तुम्ही आलात. संचिता मॅम या जोशी मॅडम या आपल्या हॉस्टेलच्या चेकिंगसाठी इथे येतात. मॅम नमस्कार. नमस्कार. आणि तुम्हाला सांगू का? नाही मॅडम, इट्स ओके. आणि तुम्हाला सांगू का, मागे एकदा मॅम इथे चेकिंगसाठी आल्या होत्या तेव्हा इथल्या हॉस्टेलमधल्या मुलीची बहीण इथे चोरून राहत होती. हे आम्हाला माहितच नाही. आठवतं ना मॅडम तुम्हाला? पण जोशी मॅडमच्या बारीक नजरेने ते बरोबर पकडलं. आणि सगळ्यात महत्वाचं, त्यांनी त्या मुलींना फाईन सुद्धा भरायला लावला. हो की नाही मॅडम? हो, ते तर माझं कामच आहे. हॉस्टेलचे अकाउंट वेळोवेळी तपासून पाहणे. हॉस्टेलमध्ये कुणी न सांगता येऊन राहतंय का? पाहुणी म्हणून आलेली कुणी जास्त दिवस राहत तर नाहीये ना? हॉस्टेलमध्ये स्वच्छता होते की नाही? हॉस्टेलमध्ये शिस्त पाळली जाते की नाही? या सगळ्या गोष्टींची तपासणी करणं ही माझी ड्युटीच आहे. खरंय मॅडम, खरंय. आणि तुम्हाला मनापासून एक सांगू का, तुमचं लक्ष आहे ना म्हणून हे हॉस्टेल शिस्तीत चाललंय खरंच. त्यामुळे मी स्वतःहूनच ठरवलंय की मी तुमची मदत करणार आहे. मदत? हो. कसली मदत? मला एक गोष्ट तुमच्या कानावर घालायची होती की यावेळी इथे एक मुलगी फुकटात राहते. म्हणजे ती आधी या हॉस्टेलवरच राहायची, पण तेव्हा सुद्धा तिच्या किती चैनी, ऑफिसच्या पार्ट्या काय, पार्ट्यांसाठी शॉपिंग काय आणि बरंच काही. मॅम, शिखा जे सांगते ते सगळं खरंय. ती काय मुलगी स्वतःच्या स्टोरीज बनवते, वॉर्डन मॅमना सांगते आणि वॉर्डन मॅम अगदी डोळे झाकून तिच्यावर विश्वास ठेवतात. बिचारी एकटी आहे, संकटात आहे म्हणून सतत तिला मदत करत असतात. हो ना. हो. आणि मॅडम तुम्ही मला सांगाय बरोबर आहे का? म्हणजे आपल्या वॉर्डन मॅडम सगळे नियम सोडून तिच्यासाठी सगळं करत असतात. म्हणजे रात्रीच्या वेळी इथे हॉस्टेलमध्ये बाहेरून शिलाई मशीन आणून तिला इथे काम करायला परवानगी देतात. आणि ऑफिसच्या नावाखालीला पार्ट्यांना जायचं असतं त्यालाही परवानगी द्यायची. कळलं, सगळं बॅकग्राऊंड कळलंय मला. बरं, आता प्रॉब्लेम काय ते जरा थोडक्यात सांगा. मॅडम प्रॉब्लेम हा आहे की इथे या हॉस्टेलमध्ये एक मुलगी फुकटात राहते, रूम नंबर 103 मध्ये. एवढंच. हे बघा, ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काय करते मला त्याच्याशी काही एक घेणं देणं नाहीये, पण ह्याचा फरक जर हॉस्टेलच्या अकाउंटवर पडला ना तर मी कायदेशीर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. करेक्ट मॅडम. अहो मगापासून मी तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करत होते की आता इथे एक मुलगी ऑलरेडी फुकटात राहतीये, मग हे इतर मुलींना कळलं आणि त्यांनी ठरवलं की अरे आपणही फी भरायची नाही, तर नुकसान कुणाचं होणार आहे सांगा? तुमचंच की नाही का? एवढी मोठी गोष्ट मला कशी कळली नाही? तुम्ही काळजी करू नका, मी आजच्याच त्या मुलीला हॉस्टेलच्या बाहेर काढते. वा. आता बघूया ही स्वानंदी मुंबईत कशी आणि कुठे राहते ते. स्वानंदी तुला लपायला हवं. लपायला हवं म्हणजे? अगं ते जोशी मॅम आलेत इन्स्पेक्शनसाठी.
बाकीचं मी तुला सगळं नंतर सांगेन, पण तुला आता लपायला हवं. जोशी मॅडम काय म्हणते मला काही बी कळत नाही. अगं एका प्रकारचं रेक्टरच समज त्यांना. आपल्या वॉर्डन मॅमच्या बॉस सारख्या आहेत त्या. शी इज व्हेरी स्ट्रिक्ट आणि तिला डिसिप्लिन मध्ये राहिलेलं आवडतं. तुला माहिती आहे आपल्या हॉस्टेलमध्ये एक मुलगी राहायची. तिच्या बहिणीला पैसे भरायला जमत नव्हते काहीतरी बँकेच्या इश्यूमुळे. ती बिचारी बाहेर कॉरिडॉरमध्ये सतरंजीवरती झोपायची. 2 दिवसात पैसे भरणार तेवढ्यात ह्या इन्स्पेक्शनसाठी आल्या आणि तिला पकडलं आणि तिला हाताला पकडून हॉस्टेलच्या बाहेर काढलं. बिचारी किती रिक्वेस्ट करत होती तरी त्या मॅमनी तिचं एका शब्दाने ऐकलं नाही. वरून तिच्या त्या बहिणीला दंड भरावा लागला. तू इथे आलीस त्यामुळे अशा परिस्थितीत आपण तुझं ऍडमिशन इथे हॉस्टेलमध्ये घेतलं नाही. त्यात तू भाडेही भरलं नाहीये स्वानंदी, आणि आता वॉर्डन मॅमही नाहीयेत आपली हेल्प करायला. अगं मग भाडंच भरायचं आहे ना, तर आपण भरू की भाडं? अगं नाही स्वानंदी, आपण तुझ्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट केलेल्या नाहीयेत. आणि तुला माझं गेस्ट म्हणून दाखवायचं झालं तर तुला येऊन 2 दिवसापेक्षा जास्त दिवस झाले. आणि तुला ती शिखा माहितीये ना, सगळं चोंबड्यासारखं त्या जोशी मॅमला सगळं सांगून टाकेल. मला कळत नाही यार स्वानंदी, मी काय करू. स्वानंदी तुला लपायला हवं. तू नाही लपलीस ना तर ते जोशी मॅडम येतील आणि तुला हाताला धरून हॉस्टेलच्या बाहेर काढतील. आणि एवढंच नाही, त्या वॉर्डन मॅमला सुद्धा रागवतील. अगं पण मी कुठं लपू? इकडे इकडे. 1 मिनिट. रूम नंबर 104. हो. तुझं या महिन्याचं भाडं द्यायचं बाकी आहे ना अजून? नाही भरलंय की. मी आत्ताच अकाउंट चेक करून आली. म्हणजे उद्या भरणारच आहे. असला बेशिस्तपणा मी खपवून घेत नाही. ताबडतोब सामान उचलायचं आणि निघायचं. अहो पण मॅडम माझं ऐकून तरी घ्या. निघायचं. एकशे 3. येस मॅम. एकटीच राहतेस ना? हो. तुझी रूममेट सध्या गेलीये, तर आता या महिन्यापासून तुला डबल भाडं द्यायला लागलं. मॅम मी सध्याच एकटी राहते. ती येणार आहे या महिन्यात. परत येणार आहे की ऑलरेडी आलीये? कुठे लपली वगैरे तर नाहीये ना?